नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा शुक्रवारचा या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन? मार्केट जर बघितलं तर लोवर लो, लोवर लो, लोवर लो मार्केटची जी प्रायजेक्शन आहे ती निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह आणि हे सगळा जो लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन आहे, सगळे जे मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळतोय, त्याचं एक मोठं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तात्या. दरवेळेस काही ना काही निगेटिव्ह न्यूज फ्लो करायची मार्केटमध्ये. म्हणजे लास्टचं जर बघितलं तर 25% टॅरिफ, त्याच्यानंतर 50%. आता 100% टॅरिफ कशावरती झालेलं आहे? मेडिसिनवरती. आता कोणालाही किती वाटत असेल की टॅरिफचा फरक पडणार नाहीये, काय होणार नाही, काय होणार नाहीये. परंतु रिॲलिटी जर बघितली तर मार्केट त्याला निगेटिव्ह पद्धतीने घेते आणि थोड्या गोष्टी निगेटिव्ह आहेतच आहे. ओके, म्हणजे आता IT सेक्टर झालं, जे विजा बाबतीत होतं. त्यामुळे तिकडे IT सेक्टरमध्ये आपल्याला एक फॉल बघायला मिळाला आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बघायला मिळाला. आता हे कुठे होतं नाही होतंय, सस्टेन होतंय ना होतंय, तर त्याच्यानंतर परत फार्मा सेक्टर, म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये देखील एक आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळाला आणि त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट जर बघितला तर मार्केटमध्ये निगेटिव्ह बघायला मिळते. आणि लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन, 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर आपण जे प्राइस ॲक्शनचं ॲनालिसिस करतो, मग ते निफ्टी असो, सेन्सेक्स असो, लोवर लो पॅटर्न क्रिएट होत चाललेले आहे. तुम्हाला प्राइस ॲक्शनचं बेसिक जरी नॉलेज असेल तरी तुम्हाला चार्ट काय दिसतोय, चार्टमध्ये काय होतंय हे तुम्हाला समजून येईल. ओके, सो त्याच्यासाठी काय आहे की थोडंसं प्राइस ॲक्शनचं नॉलेज ठेवणं देखील इम्पॉर्टंट आहे. न्यूज येत राहतात, मार्केटमध्ये जात राहतात, परंतु सगळ्या न्यूज, सगळ्या जे मार्केटमध्ये काही सिनेरिओ चालू आहे, ग्लोबल सिनेरिओ काय चालू आहे, हे सगळं लक्षात ठेवणं खूप कठीण असतं आणि ते लक्षात ठेवून परत त्याच्यावरती ट्रेडिंग करणं त्याच्याहून कठीण. मग ह्या कठीण गोष्टी डोक्यात ठेवण्यापेक्षा सरळ आपलं प्राइस ॲक्शनवरती लक्ष ठेवायचं. कारण की प्राइस ॲक्शन अशी गोष्ट आहे की त्याला आपण न्यूज नाही फॉलो केले तरी प्राइस ॲक्शनमध्ये ती आपल्याला मोमेंटम बघायला मिळते. म्हणजे न्यूज नंतर येते, प्राइस ॲक्शनमध्ये मोमेंटम आधी येते. हे बऱ्यापैकी मित्रांना माहिती झालेलं असणार आहे. ओके, असं नाही की तुम्ही न्यूजवरती लक्ष ठेवू नका. तुम्हाला जर दोन्ही गोष्टी कोऑर्डिनेट जमत असेल, दोन्ही गोष्टी ठेवायला लक्षात जमत असेल, प्राइस ॲक्शन पण ठेवता येत असेल, न्यूज पण ठेवता असेल, तुम्हाला ट्रॅक करता येत असेल न्यूजला, हरकत नाही आहे. परंतु जर नसेल जमत, इंट्राडे ट्रेडर जर असाल तुम्ही, स्पेशली ऑप्शन बाहेर जर असाल, तर प्राइस ॲक्शनवरती जरी फोकस ठेवला आणि त्यातल्या त्यात प्राइस ॲक्शनचं जर बेसिक नॉलेज घेतलं, ॲडव्हान्स नॉलेज घेतलं, तर बऱ्यापैकी मार्केटला तुम्ही रीड करू शकता. त्यामुळे मी वारंवार काय सांगत असतो की प्राइस ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे. तो बेस जर तुम्ही शिकलात, त्या बेसमध्ये जर तुम्ही नॉलेज घेतलं प्राइस ॲक्शनच्या बेसवरती, तर लांबपर्यंत जाऊ शकता. परंतु जर नॉलेज नसेल तर मार्केट खाऊन टाकणार आहे तुम्हाला. का मी असं बोलतोय? कारण की जितकं सोपं दिसतंय तितकं सोपं कधी बी नाही आहे मार्केट. ऑलमोस्ट 90-95% लोक मार्केटमध्ये येतात आणि बाहेर पडतात. आता बाहेर का पडतात तुम्हाला त्याचं कारण माहिती, कारण की कॅपिटल संपवतं मार्केट. तो काही निगेटिव्ह पॉईंट देखील मी तुम्हाला सांगतोय, काही पॉझिटिव्ह पॉईंट देखील मी तुम्हाला सांगतोय. निगेटिव्ह तुम्हाला वाटत असेल की मार्केटमध्ये 90 ते 92% लोक बाहेर पडतात, त्याचं एकमेव कारण आहे की त्यांना नॉलेज नाही आहे. आणि विदाऊट नॉलेज जर तुम्ही मार्केट घेत असाल, बघत असाल, तुम्ही मार्केटमध्ये ट्राय करत असाल, मार्केटला तुम्ही ॲज अ फुल टाईम करिअर निवडत असाल, तर ती सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. सो कधीही कुठलीही, म्हणजे हेच सेक्टर नाही, कुठल्याही सेक्टरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याचं पुरेसं नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पुरेसं नॉलेज नसेल, स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला पुरेसं नॉलेज नसेल, तर इकडे काही होणार नाही. मग तुम्ही नॉलेज कुठूनही घ्या, यूट्यूबवरून घ्या, पुस्तकातनं घ्या, आपल्या चॅनल
जे ॲनालिस्ट व्हिडिओ आपण डिस्कशन करतोय, प्रायझेक्शन डिस्कशन त्यातनं घ्या किंवा माझ्यापेक्षा आणखी चांगलं कोणाला तुम्हाला भेटलाय तर चांगल्या पद्धतीने शिकवतो त्याला देखील फॉलो करू शकता. असं नाही की मी एकटाच हुशार आणि मी एकटाच, असं नाही आहे. खूप काही चांगली चांगली लोकं देखील आहेत, परंतु हातावर मोजणे इतके आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 100तनं एखादा मिळतो आणि तुम्हाला जर 100तनं एखादा मिळाला असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु जेन्युइन माणसाकडे शिकण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. प्रायझेक्शन काय आहे, सेटअप काय आहेत, प्राइस ॲक्शन कशी तयार होते, डिमांड अँड सप्लाय झोन काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहेत, ओके, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय आहे, मार्केटची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे आपली, आणि वेगवेगळ्या गोष्टी मी आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. ओके, कुठं आहे तो? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे जाऊन चेक करू शकता. लिंकवरती जाऊन तुम्हाला सिलेबस बघायला मिळेल. प्रत्येक व्हिडिओ पुढे त्याचं सिलेबस दिलेला आहे, तो एकदा चेक करा. तुम्हाला वाटलं की बाबा यातनं काही शिकायला मिळू शकतं, जॉईन करू शकता. तुम्हाला वाटलं बाबा यातनं काही नॉलेज मिळणार नाही आहे, इग्नोर करून टाका. ओके, आणि ज्या ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सला जॉईन केलेला आहे, शिकत आहात, त्यांचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ज्यांनी ज्यांनी जॉईन केले एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. ओके, असं काही नाही की तुम्ही करायलाच पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. परंतु तुमचं जर डोक्यात हेच असेल की मार्केट न शिकता पण आपल्याला मार्केटमध्ये सक्सेसफुल होता येऊ शकतं, तर हा गोड गैरसमज डोक्यातनं काढून टाका. काही ना काही गोष्टी तुम्हाला शिकणं हे गरजेचंच आहे. त्यातल्या त्यात प्राइस ॲक्शन शिकणं तर खूप गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की ह्याच कोर्सला जॉईन करून शिका. तुम्ही स्वतःहून देखील शिकू शकता, परंतु त्याला वेळ लागेल, खूप वेळ लागेल. तुमची वेळ द्यायची तयारी असेल, हरकत नाही, तुम्ही स्वतः देखील शिकू शकता. ओके, आणि नसेल शिकायचं काही हरकत नाही, परंतु कॉल टिप्स असल्या भानगडीत पडू नका. मग मार्केटला तुम्ही बाय बाय करा, परंतु कॉल टिपच्या भानगडीत चुकूनही पडू नका. ओके, वारंवार मी तुम्हाला हेच सांगत असतो की जे पण काय शिकायचंय ते स्वतःच्या जीवावरती शिका, दुसऱ्यांच्या जीवावरती नका. ओके, सो खूप काय होतं की खूप लोक आतापर्यंत मार्केटमध्ये आलेले आहेत आणि त्यातले हातावर मोजणे इतके मार्केटमध्ये स्टेबल झाले ते. आणि प्रत्येकाची स्वप्न असतात, प्रत्येकाचे ड्रीम्स असतात, प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं असतं, प्रत्येकाला याच्यामध्ये करिअर करायचं असतं, म्हणजे जे इंटरेस्टेड आहे त्यांना. परंतु नॉलेज नसल्यामुळे किंवा एका ओव्हरनाईटमध्ये श्रीमंत व्हायचं हा डोक्यात प्लॅन करायचा नाही. नॉलेज प्रॉपर घ्या. प्रॉपर नॉलेजमधनं काय शिकते त्या ह्याच्यावरती तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन होत आहे की नाही हे समजून घ्या. ही एक पूर्ण प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसला कसं फॉलो करायचं हे शिकायचा प्रयत्न करा. ओके, सो नक्की विचार करू शकता प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सचा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता उद्या आणि परवा मार्केटला सुट्ट्या आहे. लर्निंगकडे फोकस करा. जितकं शिकता येईल तितकं शिकण्याकडे फोकस करा. सोमवारच्या दिवशी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याचा डिटेल ॲनालिसिस करायचा आहे. काय इम्पॉर्टंट लेवल बनतात ते, काय सपोर्ट झाला आहे, काय रेजिस्टन्स झाला आहे, कुठे नो ट्रेडिंग झोन क्रिएट होतो आहे, प्राइस ॲक्शन काय बोलते आहे, हे सगळ्यांचा डिटेल ॲनालिसिस करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ बघताना वही आणि पेन ठेवत जावा जवळ. ज्या पण काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला वाटतात त्या नोट करून ठेवत जावा आणि त्याच्यातनं देखील शिकण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील किंवा व्हिडिओ आवडला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 50,000चा सबस्क्रायबरचा टप्पा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आणि मी वारंवार हे सांगत असतो की जिथे प्युअर नॉलेज सांगितलं जातं तिथे लोक सबस्क्राईब करत नाही. पर्सनल अनुभव आहे. परंतु जे लोक ओव्हरनाईटमध्ये श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवतात त्यांना मात्र खूप लोक सबस्क्राईब करतात. परंतु आपला चॅनल असं नाही, ओव्हरनाईटमध्ये कोणालाही श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवत नाही. का? तर ती रिॲलिटी नाही आहे.
रिॲलिटी काय आहे की एक प्रोसेस आहे. जसं आपण पहिलीत जातो, दुसरीत जातो, तिसरीत जातो, 10वीत जातो, ग्रॅज्युएशन करतो, इंजिनिअरिंग करतो, MBBS करतो, ही जी प्रोसेस आहे तशीच ही प्रोसेस आहे. तसा कालावधीने आपल्याला जायचं आहे. ओव्हरनाईट जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर मार्केट नाही मार्केट. ओव्हरनाईट गरीब होऊ शकता परंतु श्रीमंत नाही होता येणार मार्केटमध्ये. सो नीट लक्ष देऊन जर तुम्हाला मार्केट शिकायचं असेल तर त्या प्रोसेसला फॉलो करा. अन्यथा बाय बाय टाटा करून टाका मार्केटला. जे पण काम करताय तिकडे मन लावून काम करा आणि तिकडनं मोठं व्हायचा विचार करा. थोड्या गोष्टी निगेटिव्ह वाटतील तुम्हाला आणि त्यामुळे 2-4 लोक अनसबस्क्राईब देखील करतील, परंतु हरकत नाही आहे. खरं सांगणं जर आणि बरोबर सांगणं जर योग्य असेल तर तेच सांगणं गरजेचं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, ओव्हरनाईटमध्ये श्रीमंत होण्याचा मार्ग हा नाही आहे. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता व्हिडिओ सुरूच आहे, परंतु काय आहे की काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट सांगणं गरजेचं आहे. 5-10 मिनटं देताय तुम्ही मला तुमचे एक्स्ट्रा ॲनालिसिस व्हिडिओ सोडून, परंतु त्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. आजचं मार्केट वन डायरेक्शनमध्ये डाऊन साईडला आले. आता ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे त्याने इकडे हा व्ह्यू प्लॅन करता आला असेल त्याला. इकडे चॅनल क्रिएट झाला होता आणि चॅनल ब्रेक नंतर इकडे मुवमेंट मला इकडे एक चॅनल क्रिएट होता. आणि वारंवार सांगतो मी, प्राइस ॲक्शन अशीच चालते. चॅनल क्रिएट करते, डाऊन साईड, इकडे अप साईड, डब्ल्यू पॅटर्न क्रिएट होतात. ओके, वेगवेगळे पॅटर्न क्रिएट होतात. त्यातनं खूप काही शिकायला मिळत असतं. सो आत्ता जर बघितलं 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, तर आता सरळ सांगायचं झालं तर ही लेवल ओपन होती मार्केटमध्ये. 24,400ची लेवल ओपन होती. कारण इकडनं जर वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम गेला, कुठेही मेजर पुलबॅक नाही, सरळ मार्केट खाली आलं. आता हा जो सपोर्ट आहे 24,400चा, हा आपल्याला निफ्टी येताना दिसतो. या सपोर्टवरती निफ्टी येताना दिसतोय. सो आत्ताचा जो व्ह्यू आहे, मी लाईव्ह मार्केटमध्ये देखील टेलिग्राममध्ये अपडेट केला होता की ट्रम्पचं तशा पद्धतीने ज्या पद्धतीने न्यूज येतात ते मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह बुलिश बनत नाही आहे. आणि हा मॉर्निंगलाच अपडेट होता. सो त्याच्यानंतर जर बघितलं, त्याच्यानंतरही निफ्टी जवळजवळ 150 पॉईंटनी डाऊन साईडला मुवमेंटम देऊन गेली. ओके, सो प्राइस ॲक्शन काय आहे, मार्केटचं मोमेंटम काय आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर आलो आपण तर काय बघायला मिळते आपल्याला, ही लेवल ओपन होताना दिसते ना 24,400. आत्ता आपण डिस्कशन केलं, परंतु आजचा जो इंट्राडे लो आहे त्याला मार्क करणं गरजेचं आहे. 24,654ची क्लोजिंग आहे. 24,720 रिसंट स्विंग आहे. हा 24,725 आणि हा आपला नो ट्रेडिंग झोन आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर एक इम्पॉर्टंट सपोर्ट आजचा इंट्राडे लो आहे, जो की लास्ट टाइम देखील हा एक पुलबॅक लेवल होती. ओके, या लेवलवरती तर हरकत नाही आहे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर काय लेवल येते आपल्याला ही सपोर्टची, 24,560. त्यानंतर जर बघितलं तर ही लेवल येते 24,400 आणखीन. त्याच्यानंतर थोडंसं आपण या लेवलला 24,407. तर या डाऊन साईडचे लेवल, फ्रेश लेवल आपल्याला ओपन होताना दिसतील कधी, आफ्टर प्राइस ॲक्शन. आजचा इंट्राडे लो जर ब्रेक झाला तर मग काय इकडे इंट्राडे लो 24,628. तर हा आजचा इंट्राडे लो आहे. आता हा लो ब्रेक होणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यासाठी काही ना काही प्राइस ॲक्शन होणं गरजेचं आहे. ओके, इकडे जर बघितलं तर इकडे थोडं कन्सोलिडेशन आहे. अजून थोडं कन्सोलिडेशन वरतून जाऊन जर ब्रेक होती निफ्टी 24,628ची लेवल, तर डाऊन साईडच्या लेवल ओपन होताना दिसू शकतं. ते 24,560, 24,481 आणि 24,406 या 3 लेवल ओपन होतात. ओके, तर या 3 लेवलवरती आपण फोकस ठेवू शकतो. तुम्हाला 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती दाखवलं 24,400 आता एक शेवटचा सपोर्ट आहे निफ्टीकडे. ओके, आता इकडे जर बघितलं तुम्ही
तर ही जी प्रायजेक्शन आहे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती, तर इकडनं आपण वारंवार हेच लक्षात घेतोय की कधीही मार्केटनी या लेवलपासनं कधीही रिसेंट स्विंग म्हणजे रिसेंट हाय आहे तो ब्रेक केलेला नाही आहे. तर 24,800 लेवल ब्रेक होणं थोडंसं कठीण आहे इंट्राडेमध्ये, कारण की रिसेंटली कधी नाही. आणि ही लेवल जोपर्यंत 24,800 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत स्ट्रॉंग बुलिश व्ह्यू बनत नाही. छोटा मोठा स्कॅल्पिंगचा व्ह्यू आपण डिस्कशन करणार आहोत परंतु बुलिश साईडचा, परंतु आत्ता जर बघितलं तर 24,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्या लेवलपर्यंत एक मोमेंटम आलं तर ठीक आहे, तिथून पुढे थोडंसं स्लो असेल. परंतु कधीही 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 ट्रेडिंगचं सेशन आहे लास्ट, जिकडे प्राइस ॲक्शन ही लोअर लो पॅटर्न फॉलो करत चालली आहे. कधीही प्रिव्हियस हाय ब्रेक केलेलं नाही किंवा कधीही लास्ट स्विंग ब्रेक झालेलं नाही. म्हणजे क्लिअर कट काय आहे, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. आणि कधीही रिसेंट डेजचा लो सस्टेन झालेला नाही. म्हणजे इकडे हा लो क्रिएट झाला होता तो सस्टेन झाला, इकडे हा लो होता तो सस्टेन झाला, इकडे हा लो होता तो सस्टेन झाला, हा लो सस्टेन झाला आणि हा लो पण सस्टेन झाला. म्हणजे कधीही रिसेंट स्विंग हाय ब्रेक केला नाही निफ्टीने लास्टच्या 7 दिवसामध्ये, 7 ट्रेडिंग सेशनमध्ये. आणि कधीही इंट्राडे लो सस्टेन केला नाही. याचा अर्थ काय की क्लिअर कट नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. म्हणजे बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर खूप हाय आहे, खूप हाय आहे. बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर खूप हाय आहे. परंतु नेगेटिव्ह साईडला मार्केट आपण या लेवलपासून डिस्कशन करतो. तुमच्या जर लक्षात नसेल तर मी तुम्हाला परत रिकॉल करून दाखवतो इकडे, म्हणजे आठवण करून देतो की ही लेवल आपण लेवल ब्रेक व्हायच्या अगोदरच डिस्कशन केलेली आहे. ही लेवल इकडे हायर हाय पॅटर्न क्रिएट करत चालले होते. आपण हे डिस्कशन केलं होती कधी इकडे लास्ट स्विंग ब्रेक झाला नाही. जेव्हा लास्ट स्विंग ब्रेक झाला तिकडनं मार्केटचा मोमेंटम डाऊन साईडला शिफ्ट झाला. ओके, तर कोणाच्या लक्षात असेल तर सांगा, परंतु ही प्राइस ॲक्शन आपण क्लिअर कट डिस्कशन केलेली आहे. ओके, तो ही प्राइस ॲक्शन जेव्हा ब्रेक झाली, ही प्राइस ॲक्शन जेव्हा सुरुवात झाली तर एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. म्हणजे बुलिश साईडला पण आपला व्ह्यू डिस्कशन करतच होतो आपण, सेलिंग साईडला देखील कसा मोमेंटम शिफ्ट झाला हे देखील आपण डिस्कशन सेलिंग आल्यानंतर नाही तर यायच्या अगोदरच डिस्कशन केलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील. आता एक्सप्लेन करतो तुम्हाला चार्ट थोडासा, लेवल जे आपण ड्रॉ केलेत बुलिश साईडचे लेवल इकडे आपण थोडं एक्सप्लेन करून देतो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट ट्रॅक करायला. काय आहे इकडे, हा सपोर्ट ब्रेक व्हायला नाही पाहिजे. सोमवारच्या दिवशी हा सपोर्ट ब्रेक व्हायला नाही पाहिजे आणि निफ्टी याच्यावरतीच सस्टेन झाला पाहिजे. हा फर्स्ट रूल असायला पाहिजे, कारण की मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. हा सपोर्ट जर ब्रेक होत नाही 24,628चा आणि निफ्टी 24,775 सॉरी 24,725 ही जी लेवल आहे, ओके परत लिहितो, 24,725 ही जी लेवल आहे, ही जर लेवल ब्रेक होती तर एक स्विंग हाय जो आहे हा या लेवलपर्यंत एक स्कॅल्पिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो, जे की आहे 24,791. ओके, इथपर्यंत आला तरी मोर दॅन इनफ आहे. गेलाच वरती कोणाला व्यवस्थित ट्रेलिंग करते तर सेकंड लेवल काय ओपन होते 24,840च्या आसपास. इथपर्यंत आला तरी व्हेरी गुड आहे. आणि ह्या लेवलवरती जर सस्टेन झाला तो सोमवारी, तर आपण मंगळवार बुधवार म्हणजे नेक्स्ट आठवडा जो आहे, नेक्स्ट आठवड्याचे ट्रेडिंग सेशन आहे त्याच्यामध्ये थोडासा बुलिश मोमेंटमची देखील अपेक्षा ठेवू शकतो. कारण की जो पॅटर्न चाललाय आता सध्या तो ब्रेक होतोय. पॅटर्न ब्रेक होते म्हणजे काय की मार्केटनी तो जो डाऊन ट्रेंड होता तो शिफ्ट होण्यासाठी अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं मार्केट. तर हे काही प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळत आहे, तर याचा विचार करू शकतो. ओके, सो लेवल आहेत त्या तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवू शकता. आणखी एक गोष्ट, लेवल जे आहेत या लेवलवरती असं नाही की तुम्ही ह्याच लेवल फॉलो करून ट्रेडिंग करायला पाहिजे, असं कुठलंही नाही. लेवल कशासाठी असतात की बाबा या लेवलवरती एक सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, तुम्ही मार्केट शिकताय, तुम्ही शिकताना काही ना काही गोष्टी बघताय की प्राईस कशी मोमेंटम होती किंवा मार्केट कुठून कसं वळतं, कसे स्विंग हाय किंवा कसे स्विंग लो तयार होतात आणि त्या बेसिसवरती आपण ट्रेडिंगचा विचार करत असतो. तर तुम्ही जो अभ्यास करताय त्याला ॲज अ सपोर्ट म्हणून ह्या लेवल असतात. ओके, सो ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो त्याच्यामुळे लेवल मार्क करा आणि तुम्हाला एक एक्स्ट्रा कन्फर्मेशन बघायला मिळू शकतं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आणि त्यातनं काही ना काही शिकायला मिळतं. ज्याच्याकडे बेसिक नॉलेज पण नाही आहे त्याला कुठे ना कुठे शिकण्यासाठी हेल्प होते. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता.
ओके. आता निफ्टीचा ॲनालिसिस झालाय, म्हणजे जाण्याची गरज आहे का व्हिडिओ सोडून? बिलकुल पण नाही. बँक निफ्टीचं बाकी आहे, सेन्सेक्सचं बाकी आहे, तिकडे पण काही ना काही प्रायजेक्शन बनली आहे, त्याचं देखील ॲनालिसिस बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जेवढं बघता येईल तेवढं बघण्याचा प्रयत्न करत जा. मला माहिती तुम्ही खूप बिझी असता, काही काही मित्रांना खूप काम असतं किंवा वेळ नसतो, परंतु शनिवार रविवार आहे ना वेळ, बघा ना पूर्ण. ओके. बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ही नो ट्रेडिंग झोन आपण डिस्कशन केली होती, रेंज पण झाली, परंतु गॅप डाऊन ओपन झाला आणि तिकडनं सरळ फॉल बघायला मिळाला. हरकत नाही. मोमेंटम डाऊन साईडचा होता. मार्केटमध्ये प्रायजेक्शन निगेटिव्ह होते आणि ती मोमेंटम मार्केटने निगेटिव्ह दाखवला आणि थोडंसं बँक निफ्टी जर बघितलं तर आज बऱ्यापैकी फॉल झाला. तर आत्ता जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, तर एका सपोर्ट लेवलवरती आलाय. खूप काही स्ट्रॉंग सपोर्ट नाही म्हणता येणार याला, परंतु आलाय एका सपोर्ट लेवलवर, तर त्यालाच आपल्याला मार्क करायचा. हा सपोर्ट आणि हा स्विंग आहे. लेवल आपल्याला मार्क करायची काय आहे? आपली नो ट्रेडिंग झोन आहे. 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती झालं तर अजून त्याला थोडंसं ॲडजस्ट करूया आपण. भली मोठी नो ट्रेडिंग रेंज बनलेली आहे मित्रांनो, ठीक आहे, हरकत नाही काही. कारण की हा इंडेक्स नाही तर दुसरा इंडेक्स, परंतु थोडंसं याच्यावर थोडी रेंज आपण कमी करू शकतो का? 54,500. ठीकठाक रेंज आहे 54,500 पर्यंत, तर हिला आपण विचारात ठेवू शकतो 54,500ला. ठीक आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग, त्यानंतर हा स्विंग, सेलिंग साईडला जर आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आलो तर आधी लेवल आपण मार्क करून घेऊ आणि त्यानंतर आपण लेवल एक्सप्लेन करूया. या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला आणि 3 लेवल वरच्या साईडला बघायला मिळतात. आधी डाऊन साईडच्या लेवल एक्सप्लेन करूया. कन्सोलिडेशन, लेवल ब्रेक, मोमेंटम, कन्सोलिडेशन, लेवल ब्रेक, मोमेंटम. हा फॉर्म्युला लागू होतो इकडे, कारण की प्रायजेक्शन लोअर लो पॅटर्न क्रिएट करत चाललेले आहे. ओके. सो इकडे देखील एक हेल्दी करेक्शन नंतर एक चॅनल क्रिएट झालेला आहे. आता चॅनल ब्रेक व्हायची वाट बघायची आणि त्याच्यानंतर 54,315ची आपल्याला रेंज ब्रेक व्हायची वाट बघायची, सपोर्ट ब्रेक व्हायची वाट बघायची. हा सपोर्ट जर ब्रेक होते तर 54,200, 54,100 आणि 54,000चीच राऊंड लेवल आहे. तर या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतं. 1, 2, 3 या लेवल. आता रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं, जर रिस्क टू रिवॉर्डचा हिशोब जर इकडे बघितला, तर हिशोब म्हणजे काय की कुठल्या साईडला जाण्याचे चान्सेस जास्त आहे आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठे फेवरेबल आहे. तर डाऊन साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल आहे. बुलिश साईडला तितकीच रिस्क ते नाही. तर रिस्क मॅनेजमेंट करता येणं गरजेचं आहे. रिस्क मॅनेजमेंट जर जमत नसेल तर काही उपयोग नाही. तर रिस्क मॅनेजमेंट काय आहे की 54,500 वरती हेवी रेजिस्टन्स आहे. मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. जर बुलिश साईडला मार्केट ब्रेक करत असेल तर व्ह्यू जर बुलिश साईडला जात असेल तर लॉट साईज कमी करू शकता, हाफ करू शकता, कॅपिटल 50% यूज करू शकता. म्हणजे ज्या पण गोष्टी आहेत की तिकडे रिस्क कमी करता येईल, तर त्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके. सो रिस्क म्हणजे इकडे ट्रेड फसण्याचे चान्सेस जास्त आहेत. परंतु जर निघालाच वरती तर 54,600, 54,700 आणि 54,800 या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. तर याचा विचार करू शकता. हा रिस्क टू रिवॉर्ड जर बघितलं तुम्ही तर रिस्की मोमेंटम बुलिश साईडला होऊ शकतं आणि फ्लोमध्ये मार्केट डाऊन साईडला जाताना दिसू शकतं. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 54,500 आणि 54,300 साधारण 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. तर ह्या झोनला जितकं आपल्याला इग्नोर करता येईल तितकं इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. ओके. चला सेन्सेक्स बघूया. सेन्सेक्स साहेब आलेतच आहे ऑलमोस्ट सपोर्टवरती. ही मोमेंटम अजून पेंडिंग आहे.
आलंय सेन्सेक्स आलंय सपोर्टवरती. आत्ता जर टेक्निकली बघितलं तर 80,350 हा सपोर्ट आहे इंट्राडेचा हा. ओके, आणि लास्ट सपोर्ट जर बघितला तर 79,734 आहे. म्हणजे इतका मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. तर थोडं इकडे आपण लेवल आत्ताच मार्क करून ठेवूया. आणि बुलिश साईडला जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे. 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती गेलो तोच येतो. त्याला आपण मार्क करतो ॲज अ नो ट्रेडिंग झोन. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर लास्ट स्विंगच्या आसपास ही एक लेवल बनते. त्यानंतर आणखी एक स्विंग इकडे क्रिएट झालाय. डाऊन साईडला 2च लेवल आहे, पण थोड्याशा मोठ्या आहेत कारण की फ्लोमध्ये मार्केट येऊ शकतं. तर आधी आपण डाऊन साईडच्या लेवलचा विचार करूया. थोडीशी आपण आगाऊ घेतली. बघ, इकडेही प्रायझॅक्शन तशा पद्धतीने चॅनल क्रिएट करून डंप झाले की खाली येते. आता इकडे एक चॅनल क्रिएट होऊ द्या अशा पद्धतीने. चॅनल जर ब्रेक होतोय आणि सपोर्ट जर ब्रेक होतोय 80,350च्या आसपासचा, तर एक निगेटिव्ह मोमेंटम बघा मिळू शकतो. 80,058 फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल आहे 79,800. तर या 2 लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये ओपन होताना दिसतात. ते याच्यावर विचार करू शकतो. बुलिश साईडला जर बघितलं तर लेवल छोटं छोटं आहे कारण की रेजिस्टन्स खूप जवळजवळ आहे. त्यामुळे स्कॅल्पिंगच मोमेंटमची अपेक्षा ठेवू शकता. 80,627ची जर लेवल ब्रेक होती तर 80,780 फर्स्ट लेवल, 80,903 सेकंड लेवल आणि 81,000ची राऊंड लेवल बनते. तर या काही बुलिश लेवल बघायला मिळतं 1, 2, 3. ओके, नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 80,627, 80,347. जितकं इग्नोर करता येईल तितकं इग्नोर करू शकता लेवलला. ओके, ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर मी वारंवार तेच सांगतो की प्रायझॅक्शन निगेटिव्ह आहे. कुठपर्यंत लक्षात घ्या. आता ही 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं तर प्रायझॅक्शन निगेटिव्ह कुठपर्यंत राहू शकते. हा जो सपोर्ट आहे स्ट्रॉंग डबल बॉटम म्हणजे 79,600 या लेवलपर्यंत ही प्रायझॅक्शन निगेटिव्ह राहू शकते. आता ही जी रेंज बनली ही 80,000 ते 79,600 या रेंज नंतर जर मार्केटने काही बुलिश अपॉर्च्युनिटी दाखवली तर इकडनं आपल्याला छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हे मी थोडंसं तुम्हाला ओव्हरऑल चार्ट एक्सप्लेन करण्याचं सांगतो बरं का. आणि बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये थोडीशी रेंज आणखी बाकी आहे. म्हणजे बँक निफ्टी अजून बऱ्यापैकी खाली येऊ शकतो. आणि निफ्टी आणि सेन्सेक्स जर बघितला तर ते बऱ्यापैकी सपोर्ट जवळ आलेले आहेत. तर एखादा 2 दिवस आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकते आणि या लेवलवरती मग मार्केट थोडं कन्सोलेशन करू शकतं किंवा एखादा बेरिश फ्लॅगम्पोल म्हणजे बघा इकडे बेरिश फ्लॅगम्पोल म्हणजे काय, हा पूर्ण डाऊन साईड मोमेंटम आणि परत असं एक बेरिश फ्लॅग तयार करेल. मग याच्यामध्ये 7 ते 8 दिवस जातील किंवा 5-6 दिवस जातील आणि त्याच्यानंतर परत जर फ्लॅग ब्रेक केला तर मग आपल्याला डाऊन साईड परत आणखी डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर हा एक ओव्हरऑल व्ह्यू आहे प्राइस ॲक्शनचा. ओके, सो जोपर्यंत आता फ्रेश मोमेंटम सेलिंगची आता ही तर चालूच आहे, परंतु या लेवलवरती एक स्टॉप आहे. ओके, म्हणजे इकडनं बस निघाली आहे तर मेन स्टॉप हा आहे. तर या स्टॉपवरती थोडं थांबू शकतो आणि थांबून तो परत जातोय का आणखी खाली ट्रॅव्हल करायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आत्ता जर बघितलं तर निफ्टीमध्ये ही एक रेंज आहे, इथपर्यंत इतका मोमेंटम आहे. सेन्सेक्समध्ये आत्ताच तुम्हाला सांगितलं की ही रेंज आहे जिथपर्यंत आहे 79,600 79,500 या रेंजपर्यंत येऊ शकतो. म्हणजे एक सोमवारचा ट्रेडिंग सेशन आहे तो आणखी एक सेलिंग मोमेंटम आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये काय होऊ शकते याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो ओव्हरऑल जर मार्केटचा चार्ट बघितला निफ्टी असो बँक निफ्टी असो सेन्सेक्स असो थोडंसं सेलिंग प्रेशर आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकते. याची पॉसिबिलिटी आहे. ओके, आता पॉसिबिलिटी आहे म्हणजे काय लगेच उठसूट घेऊन लगेच सेलिंगलाच बसायचं की नाही, त्याच्यासाठी आपण काही लेवल डिस्कशन केलं प्राइस ॲक्शन डिस्कशन केली त्या पद्धतीने जर मुवमेंटम होत असेल तर त्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल आणि समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता जे पण इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासोबत. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.